शिवसेना ठाकरे गटाचे रायगड जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांना अलिबाग मुरुड मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे। अलिबाग मतदारसंघातून महाआघाडीतील शेकाप, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही प्रमुख पक्षांनी आपल्या पक्षासाठी उमेदवारीची मागणी केली आहे। सुरेंद्र म्हात्रे हे ठाकरे गटाचे अत्यंत जुने कार्यकर्ते आहेत। गेल्या निवडणुकीतही ते विधानसभेसाठी इच्छुक होते, मात्र पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी दळवी यांना उमेदवारी दिली। दरम्यानच्या काळात झालेल्या राजकीय उलथापालथीत आमदार दळवी यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाकडून सुरेंद्र म्हात्रे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे। जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी रविवारी चौल तुलाडदेवी येथे अलिबाग मुरुड आणि रोहा तालुका शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती। यावेळी अलिबाग मुरुड मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्धार केला। तसंच सुरेंद्र म्हात्रे यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली। यावेळी उपजिल्हा प्रमुख प्रशांत मिसाळ, सल्लागार सतीश पाटील, मापगाव विभाग प्रमुख सुबोध राऊत, कैलास गजने, विकास पिंपळे, अजय पांडुरंग सोंडेकर, वीरेंद्र मोरेश्वर जावसे, रामराज विभाग प्रमुख गिरीश शेळके, गटप्रमुख महेंद्र ठोंबरे, उपतालुका प्रमुख प्रकाश गायकर, चौल विभाग प्रमुख मारुती भगत, अजित गुरव यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान कार्यकर्त्यांच्या भावनांचा आपण सन्मान करत आहोत, मात्र निवडणूक लढायची की नाही, उमेदवारी कुणाला द्यायची याचा निर्णय सर्वस्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार आहेत। त्यांनी सांगितलं तर आपण निवडणूक लढायला तयार असल्याची प्रतिक्रिया सुरेंद्र म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।